आमचा विश्वास, आमची बातमी। राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे। या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी त्यांचे तक्रारी घेऊन येऊ शकत नाही, म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 3.5 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेण्यात आलेल्या आहेत। आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत त्या जनसुनावणीमध्ये त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या काही तक्रारी असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्या तक्रारींची नोंद करतात। आज आपण पाहताय माझ्या समवेत जिल्हाधिकारी असेल, आमदार साहेब आहेत, बाकीचे त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, विधी सेवा प्राधिकरण सुद्धा, म्हणजे जर कोर्टातल्या काही महिला भगिनींच्या केसेस असतील तर त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सुद्धा असेल, समुपदेशक आहे, वन स्टॉप सेंटर्स आहेत, आमचे संरक्षण अधिकारी आहेत, हे सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावरती येतात आणि मोठ्या प्रमाणातल्या तक्रारींचा ओघ असल्यामुळे एका पॅनलवरती आम्ही ते प्रश्न दिवसभरात मांडू शकणार नाही, सोडू शकणार नाहीत, म्हणून 4 वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनल या ठिकाणी केलेले आहेत। त्या पॅनलवरती संबंधित अधिकारी आहेत, जेणेकरून या सगळ्या प्रश्नांचा न्यायनिवाडा जागच्या जागी करता येईल। अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात, कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट असतात, पण या प्रश्नांमध्ये चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत या तक्रारदार महिलांना न्याय देणं ही भूमिका राज्य महिला आयोगाच्या वतीने मांडली जाते। आज मोठ्या प्रमाणात तक्रारदार या ठिकाणी आलेले आहेत। शेवटची तक्रारदार व्यक्ती जाईपर्यंत आमचे पॅनलचे सर्व अधिकारी सर्व पॅनलवरती माझ्या सहित उपस्थित असतील। यामध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या घटना घडतात, म्हणजे एकीकडे कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असतं, सर्वात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्या कठोर कायद्यांमधून पळवाटा काढण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्यामधूनच आपण करत असतो। गर्भनिधन चाचणी असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, याच्या विरोधातले कायदे आहेत, तरी सुद्धा हे कायदे मोडण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात असतो। आजही PCPNDT ऍक्ट नुसार गर्भनिधन चाचणीची अंमलबजावणी होणं फार गरजेचं असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय, हे दुर्दैवी गोष्ट आहे। या सगळ्यांमध्ये खरं तर AIच्या जमान्यामध्ये आपण सगळेजण वावरतोय, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असताना सुद्धा आजही मुलीचा जन्म नको म्हणून गर्भात वाढणाऱ्या मुलीची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून अबॉर्शन सुद्धा केले जातात। पण याच्यासाठी कायदा आहे। आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर शेजारच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊन पालकांचा कल असतो की चाचणी करणं आणि मुलीचा गर्भ असेल तर अगोदरच तो गर्भ पाडणं। त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचे, बालविवाह देखील मोठ्या प्रमाणात होतात। ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना 18 वर्षाचा दाखला या जन्म दाखल्यामध्ये सुद्धा मुलीच्या खाडाफोड केली जाते, फेरबदल केले जातात आणि 1 वर्ष 1.5 वर्षांनी ते 18 वर्ष दाखवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो। मला आवर्जून समाजाला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, खरं तर कायदे जे बनवले ते आपल्यासाठी बनवले, आपल्या संरक्षणासाठी बनवले, आपल्याला उत्तम आयुष्य जगता यावं यासाठी बनवले। निरोगी, उत्तम आणि संरक्षणमय असं चांगल्या सुसूचित वातावरणामध्ये आपण आपलं आयुष्य जगावं यासाठी ते कायदे आहेत। पण कायदा मोडण्याकडे जर आपला कल जास्त राहत असेल तर खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे, त्याचे आत्मचिंतन होणं गरजेचं आहे। कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाची आहे, पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्वाचं आहे असं मला वाटतं। आज सकाळच्या सत्रामध्ये आमची जनसुनावणी आहे, दुपारच्या सत्रामध्ये आमचं वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, या सगळ्यांना व्हिजिट आहे। त्यानंतर बरेचशा केसेस अशा आहेत की ज्या मग ते गंगापूरच्या भागातली केस असेल तिथं व्हिजिट आहे आणि अशा अनेक केसेस आहेत त्या ठिकाणच्या व्हिजिट, आणि काही केसेस आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा एकत्रित न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो। त्याच्यामुळे आयोगाच्या माध्यमातून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही आमच्या माध्यमातून घेतो। आपल्या माहितीसाठी सांगते, माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत्या। आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिक्शन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार दिली तर आता नाही मिळेल। त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे, कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता, आता त्या मांडण्याकडे एक कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो। कोणी कोणी
त्यांचं मत आहे की अशा स्वरूपाचा न्यायनिवाडा हा केला जात नाही. त्यासाठी अनेक पेंडिंग आहेत, कार्यपद्धती बदली पाहिजे. आम्ही हे मान्य करतो की 1993 रोजी आयोगाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या लोकसंख्येनुसार जेवढी पदं आयोगात होती तेवढीच पदं 30 वर्षानंतर सुद्धा आहेत. लोकसंख्या वाढली, विकृती वाढली, मानसिक विकृती बरोबर अनेक प्रश्न वाढले, पण आयोगामध्ये असलेली पदांची संख्या मात्र 30 वर्षापूर्वी जेवढी होती तेवढीच आज गायब आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे, याच्यासाठी माझ्या सेक्रेटरी असतील किंवा माझे प्रशासकीय अधिकारी, आयोग म्हणजे रुपाली चाकणकर नाही, आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा माझ्या समवेत काम करतात. माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि ही कार्यप्रणाली वाढवून घेत असताना केवळ एका गोष्टीत कार्यप्रणाली मांडली तर लगेच त्याच्यासाठी जागा वाढून मिळत नाही. शासकीय यंत्रणेमधून जाणारी बाब आहे. त्याच्यामुळे याच्यासाठीची प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू. आपण पदभार स्वीकारलेला त्या मुलीची हत्या करतो आम्ही खऱ्या अर्थानं मारेकरी आहोत त्या मुलीच्या. आज ही समाजाची मानसिकता आहे. कायदा आहे, कडक कायदा आहे, पण तरी सुद्धा कायद्याच्या प्रत्येक पळवाटेमधून आपण जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे बालविवाह मोठ्या प्रमाणात होता. आदरणीय आमदार साहेब आपल्याकडे ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागामध्ये आजही मुलीच्या जन्म तारखेमध्ये बदल करून म्हणजे जन्म दाखल्यामध्ये बदल करून लग्न केले जातात. खरं तर 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचा विवाह करू नये असा कायदा सांगतो आणि बालविवाह करणं कायद्यानं गुन्हा आहे. बालविवाह करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींवरती गुन्हा दाखल होऊ शकतो. पण आजही आई वडील मुलीच्या जन्म तारखेमध्ये बदल करून घेण्यासाठी अनेक पळवाटा काढतात आणि दुर्दैवाची गोष्ट या विरोधाचा कायदा असताना सुद्धा जन्म दाखलेमध्ये बदल करून लग्न केले जातात. 17 वर्ष 6 महिने, 17 वर्ष 8 महिने असेल तर ती घरी गडबड असली की ती 4 महिन्यासाठी तारखा बदलून घेतात, एका वर्षासाठी तारखा बदलून घेतात, पण बालविवाह करतात. आम्ही कायदा पाहू. हुंडाबळीच्या विरोधाचा कायदा आहे. हुंडा देणं आणि देणं कायद्यानं गुन्हा आहे. तरी सुद्धा सर्रास हुंडा दिला जातो आणि घेतला जातो. लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती अक्षरशः या मुलीचा लिलाव होतो. मग हा कायदा असताना सुद्धा आम्ही पुढे कोणती तक्रार कुठे का दाखल करतो? याच्या विरोधातला कायदा, कायदे अस्तित्वात आहे. म्हणजे कायदे जितके ताकदीने पोलीस यंत्रणा राबवत असतील तितक्या ताकदीने तो मोडण्यासाठी आमचा कल आहे का? हा एक आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याचं आत्मचिंतन करावं असं मला मनापासून वाटतं. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात न्यायाच्या घटना घडत असतात. आता माझ्या अगोदर सर्व सन्माननीय मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये आयसी कमिटी असेल, एससी कमिटी असेल, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार असतो त्याच्या विरोधात सुद्धा तुम्ही न्याय मागू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे या आयसी आणि एससी कमिटी प्रत्येक कामाच्या ठिकाणी असणं अनिवार्य आहे. आणि त्याच्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आपण आणि कामगार आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं प्रत्येक कामाच्या ठिकाणी आयसी आणि एससी कमिटी असाव्यात. नसेल तर जागच्या जागी त्यांना दंड ठोठवण्याचा आणि ते कार्यालय बंद करण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे. त्याच्यामुळे या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगते, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जर असं पुढे येते की 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या आहे, त्यामध्ये महिलांची संख्या आहे आणि तिथे आयसी कमिटी नसेल तर शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापना कुठेही असेल तर उद्याच्या उद्या ऑर्डर काढा आणि जिथे या आस्थापना तुम्हाला दिसणार नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा या महिला सुरक्षित राहाव्या ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आजच्या या जनसुनावणीच्या माध्यमातून अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपण निश्चितपणाने या ठिकाणी आमचे पॅनल चांगल्या पद्धतीने काम करतो. आपण विविध समस्या, विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेला आहोत आणि ते सोडवणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईच्या बांद्रा येथे आहे. पण मला याची कल्पना नाशिक मधल्या त्र्यंबक मधली असेल, देवळाली मध्ये असतील, येवल्यामधील असतील, वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरची महिला भगिनी असेल, तिला जर एखादी समस्या असेल, तक्रार असेल, अडचण असेल, न्यायाच्या प्रतीक्षेत असेल तर ती माझ्या मुंबईच्या मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचू शकणार नाही, तिची तक्रार मांडू शकणार नाही, ती माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत येऊ शकणार नाही.
पण मी तिच्यापर्यंत जाऊ शकेल आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीच्या जनसुनावणीचं आयोजन केलं आणि त्या आयोजनासाठी मला संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, त्याचे मी मनापासून आभार मानतो. गेली 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा दौरा केला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीमध्ये माझ्या समवेत जिल्हाधिकारी असेल, पोलीस विभाग असेल आणि विधी सेवा प्राधिकरण असेल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत अनेक केसेस ह्या निकालात काढलेल्या. मी नक्की सांगू शकते 100% एखाद्या व्यक्तीला आम्ही न्याय नसेल दिला, पण 100% प्रयत्न हा आमच्या विभागाकडून जरूर झालेला आहे. आणि मूळ उद्देश हा आयोगाच्या माध्यमातून असतो की कुटुंब एकत्र येणं. या सगळ्यांमध्ये सर्वाधिक जर कोणत्या केसेस असतील तर कौटुंबिक हिंसाचाराच्या असतात. लॉकडाऊन कालावधीमध्ये पण सर्वाधिक ज्या केसेस आल्या त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या. त्याचबरोबर आजही आमचं चांद्रयान चंद्रावर गेलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आजही तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हुंडाबळी सारख्या घटना घडतात. ही शोकांतिका आहे, ही समाजातली विकृती आहे आणि या विकृतीच्या विरोधात लढाई करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल माणूस म्हणून. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आपल्या अवतीभोवती प्रश्न अनेक आहेत, पण आवर्जून 150-200 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले यासाठी की पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील, घटना वाचतील, त्यातला अधिकार वाचतील आणि या विरोधातील लढाई लढतील. आणि मला खात्री आहे आज जर आपण त्या संविधानाचं शस्त्र जर वापरलं नाही तर आयुष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून कायदा, सुव्यवस्था, प्रशासन हे त्यांचं काम करतच असतं, पण आपल्याला तो कायदा माहिती पाहिजे. प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे. आजही गर्भपात मोठ्या प्रमाणात होतात. गर्भनिदान चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, पण आम्ही आमच्या तालुक्यामध्ये जर गर्भनिदान चाचणी केली नाही तर शेजारच्या तालुक्यात जातो. आमच्या जिल्ह्यामध्ये जर कोणी करत नसेल तर शेजारच्या जिल्ह्यात जातो. इतकंच काय महाराष्ट्रात शक्य झालं नाही तर शेजारच्या राज्यात जातो, पण गर्भनिदान चाचणी करतो का तर आम्हाला वंशाला वारसदार हवं, आम्हाला सातबाऱ्यावरती नाव हवं, आम्हाला दारावरच्या न्यायानंतर अशा जनसुनावणीचा महिलांचा उपयोग काय हा प्रश्न महिला मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आले. पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला मी तुमच्याकडे आलेली आहे. मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी ह्या संबंधित आयोगाची कार्यकक्षा ही ठरलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला आणि परत परत सांगते कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी. स्थानिक पोलीस स्टेशन नंतर ती भरोसा सेलकडे जाती, कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जाती आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही, तुम्हाला न्याय दिला नाही, दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता. आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन केंद्र असेल या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो. आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगेल कुटुंब हा समाजाचा पाया आहे. कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही. 3 वेळा काउन्सिलिंग होणं, मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सिलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं. त्यावेळेस सुद्धा कुटुंबाचं काउन्सिलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का, आजही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का. कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देत असते. कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही, जोडणं हे काम आहे. त्याच्यामुळे सातत्याने ते काउन्सिलिंग करणं कदाचित पहिल्या काउन्सिलिंग मध्ये नसेल, दुसऱ्या काउन्सिलिंग मध्ये नसेल, पण कधी कधी तिसऱ्या काउन्सिलिंग मध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात. अशा जवळजवळ 90% केसेस आमच्याकडे की आम्ही कुटुंबाच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मला आज ही खात्री आहे जिथे जिथे आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व्ह झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो, सत्कार करत असतो यासाठी की हे उदाहरण आदर्शही तर नाही. चौथा पॅनल कुठे केलाय तुम्हाला? तिकडे जागा नसल्यामुळे तिकडे थांबवलं का? बर, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय तुम्हाला आतमध्ये येत असताना तुमची नाव नोंदणी केलेली आहे. तर पहिल्या पॅनलवर आम्ही आहे, दुसरा पॅनल, तिसरा पॅनल, चौथा पॅनल पाठीमागे केलेला आहे. राहुलजी तिडके हे आमचे विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आहेत. श्रीमती आम्रपाली तायडे
पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक, श्रीमती उर्मिला हिरे हे आमच्या समुपदेशक आहेत, तेजजी दळवे आमचे संरक्षण अधिकारी आहेत. आपण पॅनलच्या बाजूला येऊन, हो पॅनलच्या बाजूला येऊन बसा. आकाशजी कोळे आपण तिसऱ्या पॅनलचे डाटा एंट्री होतो. रेणुका उगले या महिला विकास आदर्श महिला विकासच्या मार्गदर्शक संस्थेच्या अधिकारी आहेत. निशा बैसाने हा तुमचा पॅनल आहे. एकंदर या सगळ्यांची ओळख आपल्या सगळ्यांना यासाठी करून दिली की माझ्या समवेत हे सगळेजण आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, तुमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी, तुमच्या अडचणींवरती उपाय शोधण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ही आमची जबाबदारी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मला आवर्जून सांगायचंय, या ठिकाणी आलेले तक्रारदार महिला असतील, बंधू असतील, अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर कदाचित अनेक प्रश्न तसेच राहून जातात. आयुष्यामध्ये समस्यांना सामोरं जात असताना शेवटचा उपाय म्हणून आपल्याला न्याय मिळेल या भावनेने, त्या मानसिकतेने ही सगळी लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आलेला तक्रारदार त्याला जेव्हा कागद घेऊन येतो, तो कागद नाही तर त्या व्यक्तीचं आयुष्य आहे आणि त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. दुसरा पॅनल हा आहे श्रीमती ऍडव्होकेट मंगल पवार, या विधी सेवा प्राधिकरणाच्या आमच्या वकील आहेत. सुरेखा संजय पाटील या पोलीस निरीक्षक आहेत. मृदुला नाईक या पोलीस निरीक्षक आहेत. अश्विनी गुजर या आमच्या महिला बाल विकास विभागाच्या समुपदेशक आहेत. रंगनाथ शेट्टे हे आमचे संरक्षण अधिकारी आहेत. दिशा सदावर्ते या आमच्या वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर आहेत. विनीत रोकडे जिल्हा महिला बाल विकास विभाग, निवृत्ती आव्हाड हे आमच्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत. श्रीमती कैलास वज्रे हे कार्यक्रम अधिकारी. हा पॅनल एक आहे. त्यानंतरचा पॅनल आहे अरुण डोंदे यांचा, हे आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आहेत. ज्योती तुकाराम आमने पोलीस निरीक्षक, सत्यजित आंबरे पोलीस निरीक्षक, श्रीमती निवेदिता झेंडे समुपदेशक, अमजद पठाण संरक्षण अधिकारी. त्या पॅनलवरती येऊन बसा. बाहेरच्या बाजूला गर्दी खूप आहे. मी दिलगिरी व्यक्त करते की सगळ्यांना बसण्याची व्यवस्था होऊ शकली नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आत येऊन थांबलं तरी चालेल. श्रीमती गीतांजली वागेरे या आमच्या वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर आहेत. तुषार ठाकरे यांचा डेटा आपल्याकडे असणार आहे. प्रमोदजी दोडगे सामाजिक संस्था मालेगाव. श्री ठोंबरे बालविकास प्रकल्प अधिकारी. अशा पद्धतीचे पॅनल आहेत. काम केलेलं आहे म्हणत असेल की ग्राउंडवर काम करणारे विभागीय कार्यालय विभागीय कार्यालय. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचंय, आयोग हे हार्दिक न्यायालय दिवाणी न्यायालय आणि या दिवाणी न्यायालयामध्ये ग्राउंडवर काम करत असतानाची सगळीच अपेक्षा जर तुमची असेल की सगळंच आयोगाने करावं, तर आमचे संबंधित अधिकारी या ठिकाणी, जिल्हाधिकारी त्यांचं काम ते करतील, पोलिसांचं काम जिल्हाधिकारी करू शकत नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं काम पोलीस यंत्रणा करू शकत नाही, विधी सेवा प्राधिकरणाचं काम आमच्या पोलीस उपायुक्त करू शकत. प्रत्येकाचं कामकाज वेगळे आणि हार्दिक न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही काम करू. आमची कार्यकक्षा आहे, ती कार्यप्रणाली अशी आहे की एखादी तक्रार घेतली जात नसेल तर त्या तक्रार घेण्यासाठी निर्देश देणं, ती तक्रार नोंद करणं आणि तक्रार नोंद झाल्यानंतर त्या तक्रारीची तपासणी करणं, त्याचे पुरावे सादर करणं हे पोलिसांचं पुढचं काम आहे. पोलिसांची चार्जशीट दाखल झाली की ती न्यायालय सादर करतात. पुढचं काम हे न्यायाधीशांचं असतं आणि अशा प्रत्येक ठिकाणच्या कार्यप्रणाली वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की एक व्यक्ती सगळी कामं करत नाही. आपल्याकडे
कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत, कार्यप्रणाली वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या प्रत्येक नियमावलीमधून आपण जातो. आता माझी एक आम्ही गेले 3.5 वर्षामध्ये मी आताही सांगितलं आपण सगळेजण उपस्थित होता. बालविवाह ज्याच्यासाठी स्वतः पालक मुलीचे जन्म दाखल्यामध्ये बदल करून घेतात, गर्भनिधन चाचणी जी मुलीची हत्या होऊ नये पण तरी सुद्धा दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलगी असेल तर मुलीचा गर्भातच तिची हत्या करतात. तशाच पद्धतीने हुंडा जर मागितला जात असेल तर हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी, पण कोणी तक्रार नोंदवायला पुढे येत नाही. मला आवर्जून सांगायचंय, हुंडा मागणारा आणि हुंडा देणारा दोन्ही दोषी आहेत, कायद्यानं गुन्हेगार आहेत. कारण की एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्यासाठी जर इतका कठोर कायदा आहे तर त्या कायद्याच्या संदर्भात आपण तक्रार नोंदवायला का जात नाही? गेलं पाहिजे, ती तक्रार नोंदवली पाहिजे. आणि जो कोणी हुंडा मागत असेल तर खऱ्या अर्थाने त्याला मुलगी नको, त्याची ती हव्यास आहे, त्याची ती लालसा आहे. या विकृतीच्या विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे. म्हणून मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, कुठेही अशा पद्धतीने जर कोणी हुंडा मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करा, त्यांच्यावर कारवाई होईल. नाही, मला विषय माहित नाहीये, मी माहिती घेते. महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहात त्याची कार्यपद्धती काहीतरी बदलावी, राजकीय व्यक्ती नसावा, एक न्यायालय असावा, अशी मागणी होते. आपलं काय मत? मला एका गोष्टीचं मनापासून कौतुक वाटतं की ज्या वेळेस आयोगाची, आता जसं आपण सांगितलं, आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं, आयोगाकडेच मागणी केली जाते, आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं, तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे. त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे, आयोग पाहिजे. खरं तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत. आपण पाहताय प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत, प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे, आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे, आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं की आमच्या कामाची पावती आहे, त्यांचा तो विश्वास आहे. याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार सविस्तर दिलेली आहेत, पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय, 6/11/2024 एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती. 7 तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पाठवल्या, त्याच्यावरती FIR दाखल झाल्या. आणि मी यापूर्वी मनोगतामध्ये सांगितलं की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर ती सामोपचाराने, समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो. कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं, कुटुंबाची चर्चा करणं, संवाद घडवून आणणं, त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं, यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमधले 3 काउन्सिलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियमावली पद्धतीने ते भरोसाचे काम करत असतं. त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता. पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं. आपण मगाशी म्हटलं की इथे उभं राहायला जागा नाहीये, एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथे आल्यात, इथे बसलेल्या सर्व यंत्रणेचं यश आहे की अपयश आहे? आपण याच्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी या मला आवर्जून सांगायचं की एक गोष्ट, पहिल्यांदाच असं होतं की जिल्हाधिकारी असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, पोलीस उपायुक्त असेल, पोलीस यंत्रणा असेल, हे सगळे एका व्यासपीठावरती असतात आणि हा खुला जनता दरबार, ही जन सुनावणी आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये अगदी आलेल्या काही केसेस मध्ये मी सांगलं ऍडमिशन साठी सुद्धा आलेले आहेत, काही जागेच्या संदर्भातले भावकीमध्ये त्यांची कामं, त्यांच्या तक्रारींना न्याय मिळाला नाही,
मला तेच सांगायचंय, काही बऱ्याच केसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असतात, पण तरी सुद्धा एकदा जाऊन आपण आयोगाला भेटावं ही त्यांची मानसिकता असते. कारण आपण मुंबईत जाऊ शकणार नाही, पण आयोग आपल्या जिल्ह्यात आलेत, तालुक्यात आलेत, तर किमान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून सुद्धा आलेल्या तक्रारी असतात. बऱ्याच वेळा डीव्ही मेंटेनन्सचे केसेस मोठ्या प्रमाणात असतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात, आणि सायबरच्या संदर्भातल्या तर वाढती गुन्हेगारी या सायबरच्या संदर्भात झालेली फसवणूक असेल, पैशांची फसवणूक असेल, या संदर्भात सुद्धा आलेल्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात. जे कर्मचारी आहेत ते काम करतात तर ते वाढवून काय उत्तर मिळालं? याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं, हे काम माझ्या प्रशासकीय यंत्रणेचं आणि माझ्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधित बैठकांमध्ये हा सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत, आणि म्हणून आम्हाला आउटसोर्स मधून संबंधित जागांवरती अधिकारी मिळाले. त्याच्यामुळे आता आमच्या जागा पूर्ण आहेत. ज्या रिक्त जागा होत, आपण जे म्हणतात केवळ 30 कर्मचारी आहेत आउटसोर्स मधून भरलेत ना. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं ना, आउटसोर्स मधून आम्ही त्या जागा भरलेल्या आहेत. मला बऱ्याच वेळा असं वाटतं, आता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल ते महिला केंद्र असतात, तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे. खर तर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत, आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुकेंच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती. पण तरी सुद्धा प्रसार माध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या 4-5 दिवसापूर्वी, त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलंय आणि पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या संदर्भामध्ये आपण काय केलंय ते आम्हाला कळवावं. माझ्या आयोग कार्यालयामधूनही संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती 4 ते 5 वेळा कॉल केला गेला. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीयेत त्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही, पण म्हणून मला आवर्जून सांगायचं, ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या आपण विभागाकडे करतो ते त्यांचा पाठपुरावा जरूर करा. तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत. हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा सेलकडून झाला नाही, विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही, पोलीस विभागाकडून झाला नाही, कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही, तर आयोग तुमच्या पाठीशी आहे. आमच्याकडे 35 जागा आहेत, त्याच्यापैकी 17 जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्ती झालेल्या आहेत. इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्स मधून ती जागा भरलेली आहे. त्याच्यामुळे ती सविस्तर माहिती आहे, मी ती तुम्हाला देते. मला असं वाटतं की तक्रारदार सगळीकडेच असतात. आजचा जनसुनावणीचा विषय फार महत्वाचा आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला कामकाजाला सुरुवात करण्यासाठी आपण जरा सवलत द्यावी. आपण आयोगाच्या अध्यक्ष आहात, मला याची कल्पना नाहीये. आणि राहिला विषय राजीनाम्याचा, तर तो सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येक जण अनेक जण मागतात. गृहमंत्र्यांचा मागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात, मुख्यमंत्री. विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या. स्वराज्य पक्षाने आपली सुरक्षा काढण्याची मागणी केलेली आहे. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत जर महिलांची सुरक्षा करू शकत नसेल तर त्यांना सुरक्षा देण्याचं काही कारण नाही असं स्वराज्य पक्षाने म्हटलेलं आहे. आपली सुरक्षा काढण्यात याच्याबाबत मला माहिती नाहीये, मी माहिती घेते आणि तुम्हाला सांगते. नाशिकमध्ये कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. नाशिकच्या आजगावमध्ये अशी घटना घडलेली. या तक्रारी संदर्भात आता तुम्ही सांगण्यापूर्वी मी सगळ्या तक्रारी ह्या घेऊन स्पेशली इथं बसले, त्याच्यासाठीच मी आले. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्याय निवाडा निश्चितपणे करू. पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सांगितलं की 100% न्याय मिळाला असेल असं मी दावा करणार नाही, पण 100% प्रयत्न आम्ही केला, हा दावा मात्र मी नक्की करेन. राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबई इथे आहे.
या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला त्यांची तक्रार तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामध्ये शेवटी तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आणि जे काही सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून समोर येईल. हो, मी माझी रिक्वेस्ट राहील, माझ्या कमिशनच्या पेजवरती याच्या संदर्भातलं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीनं पत्र पाठवलेले काल, ते आज आम्ही प्रसिद्ध केले की अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जे काही मांडायचे ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं. कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी. या नियमाचं उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी आणि मी ते पत्र दिलेलं आहे, आपण पाहू शकता. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.